संभाजीनगरमधील घारेगावमध्ये पावसामुळे विहीर कोसळलेली आहे। पावसामुळे शेतकऱ्याची संपूर्ण विहीर खचली। ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान लोहमार्गाची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे 31 मे ते 20 सप्टेंबर या कालावधीत दररोज 3 तासांचा लाईन ब्लॉक घेतला जाणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ते जालना या दरम्यान गुंटूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 45 विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले। 5 ते 30 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे। यंदाही प्रवेशासाठी सीईटी होणार नाही, तर पदवीच्या गुणवत्तेवरच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत। विद्यापीठ प्रशासनाने ही माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 आरक्षण रद्द करण्यात आलेली आहेत। नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून आरक्षण हटवली या संदर्भातला प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तसंच या अधिकाऱ्यांनी काही उद्योजक, बिल्डर आणि राजकीय व्यक्तींना हाताशी धरून विकास आराखड्याची माती केल्याचा आरोप केला जातोय।